500 रुपये मिले हैं। सर साथ में दाढ़ी भी मिल गई अब। देखिए, ये जो आदर्श का जो मामला है, इसमें कई 100 करोड़ रुपए और कई हज़ार ऐसे लोग हैं जो गरीब लोग हैं, उनका पैसा फंसा हुआ है। पिछले 1.5 साल से हम लोग ये आंदोलन चला रहे हैं। ठीक है, पैसे की शुरुआत मिलना शुरू हुई है, 10,000, 20,000, 25,000 तक मिलना शुरू हुआ है, लेकिन कई ऐसी प्रॉपर्टीज़ है आदर्श की जिसका अगर लिलाव अगर हो जाता है, जिसका ऑक्शन अगर हो जाता है, तो उन्हें आज ये मौका नहीं मिलता कि यहाँ पर आकर आमरण उपोषण भूख हड़ताल के ऊपर बैठे। ये जितने भी लोग बैठे हैं, अगर आप इनसे उम्र पूछेंगे तो 80% ऐसे लोग हैं जिनकी उम्र है तो 65-70 के ऊपर की है। उसमें आप ऐसे लोगों को रास्ते के ऊपर बिठा रहे हैं कि बगैर खाना पिए यहाँ पर। मेरा एक सवाल प्रशासन से, पुलिस से ये है कि क्या ज़रूरत है कि आपको जब आपके ऑफिस के सामने लोग इकट्ठा होते हैं तो आपको कर्तव्य, आपका फ़र्ज़ याद आता है आपको, इससे पहले क्यों नहीं? जबकि सरकार ने परिपत्रक जारी किया है, नोटिफिकेशन जारी किया है, GRs जारी किए हैं, जिसके अंदर ये बताया गया है कि किसी भी पद संस्था, फाइनेंशियल इंस्टीट्यूशन के अंदर अगर पैसा डूबता है तो वो लोगों तक पैसा पहुंचाने के अंदर 1 महीने के अंदर क्या काम करना चाहिए, 2 महीने के अंदर क्या काम करना चाहिए। यहाँ पे तो खेल चल रहा है। सरकार को लगता है कि और गरीब लोग हैं, इनकी तरफ से कोई आवाज़ उठाने वाला नहीं है। कितने लोग लड़ेंगे? 48 लोग ऐसे हैं जो मर चुके हैं अभी तक, और ये मरे नहीं हैं, इनकी हत्या हुई है। और इस हत्या के लिए अगर कोई जिम्मेदार है तो महाराष्ट्र सरकार जिम्मेदार है, यहाँ के कलेक्टर जिम्मेदार है, यहाँ के पुलिस कमिश्नर जिम्मेदार है, DDR जिम्मेदार है, जो इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर्स हैं वो लोग सब जिम्मेदार हैं। इन सब के ऊपर हत्या का गुनाह नोंद होना चाहिए, वरना 48 लोग, 6 साल की बच्ची, अपना बाप उसका इलाज नहीं करवा सका, आज वो बच्ची मर चुकी है। कौन है? कोई ना कोई तो जिम्मेदार होना चाहिए। सर, जैसा कि फाइनल अल्टीमेटम है सर आपका, और ये लेट लतीफी का जिम्मेदार कौन है? अभी ये फाइनल अल्टीमेटम रहेगा आमरण उपोषण? देखिए, हमारी तो कोशिश यही है कि सरकार को सिर्फ एक नोटिफिकेशन निकालना है। कई ऐसी प्रॉपर्टीज़ है जो लोग ख़रीदने के लिए तैयार हैं, जो लेना चाहते हैं, लेकिन सिर्फ सरकार की इसके अंदर मंशा क्या है, प्रशासन क्यों खामोश बैठा है, खामोशी से क्या ये प्रॉपर्टीज़ पीछे के दरवाजे से बिकवाना चाहते हैं जैसा पहले हो चुका है, तो हमें समझ में नहीं आ रहा। अब देखेंगे, उनकी मीटिंग चल रही है, मीटिंग के बाद वो क्या फैसला करते हैं, उसके बाद हमारी आगे की रणनीति। सर, ये लेट लतीफी का जिम्मेदार कौन है आपकी नज़र में? ये लेट लतीफी का जिम्मेदार कौन है? देखिए, सारे लोग इसके अंदर जिम्मेदार हैं जो बड़ी बड़ी कुर्सियों के ऊपर बैठे हुए हैं, चाहे वो SDM हो, कलेक्टर साहब हो, पुलिस कमिश्नर हो, DDR हो, ये सभी लोगों की जिम्मेदारी है। और साथ ही साथ जो कोऑपरेटिव डिपार्टमेंट जो है, जिसकी जिम्मेदारी है, वो भी खामोश बैठा हुआ है। देखिए, मैंने ये बात बताई है कि आदर्श के 48 डिपॉजिटर्स है, ठेवीदार है, जिनकी जान चले गई, जो नेचुरल डेथ की वजह से नहीं मरे हैं, उनकी हत्या की गई है। और ये लोगों की तस्वीरें आप देख सकते हैं। आज इस मुल्क के अंदर क्या चल रहा है उसका बेहतरीन उदाहरण ये है कि सैफ अली खान जैसे एक्टर को जख्म आ जाती है, चोट लग जाती है, तो उसकी खबर पूरे देश भर के मीडिया के अंदर 24 घंटे चलाई जा रही है, और ये लोग हर रोज़ मर रहे हैं। 48 लोगों की जान चली गई है, इसके ऊपर कोई बात करने के लिए तैयार नहीं है, कोई चर्चा करने के लिए तैयार नहीं है। तो सिर्फ सैफ अली खान में और इनमें फ़र्क ये है कि वो एक फिल्म स्टार है, पैसे वाला है, और ये लोग गरीब है, लेकिन इनका एक एक रुपया इनकी मेहनत की और कष्ट की ज़िंदगी भर की कमाई है। थैंक यू सर। थोडी मिनिट आताच साहेबांनी खूप काही आपल्याला मार्गदर्शन या ठिकाणी केलं, खूप काही हिम्मत आपल्याला सर्वांना साहेबांनी दिली, आणि आपण आज जे जगत आहोत, जे जगतो आहोत, ते फक्त आणि फक्त आदरणीय साहेबांमुळेच। आपण 48 लोक गमावून बसलो, आपल्या कुटुंबातील व्यक्ती, म्हणून आपण आदर्श ठेवीदार याचे 48 लोक आपण गमावून बसलो। आता याच्यानंतर या फोटोमध्ये कुणाचा फोटो लागू नये म्हणून ही तळमळ साहेबांची चाललेली आहे। आणि मी खरंच सांगतो, कोणी डिप्रेशन मध्ये जाऊ नका, एवढं मोठं ताकद आपल्या सोबत असताना आपण कोणाच्या डिप्रेशन मध्ये, कोणी डिप्रेशन मध्ये जाऊ नका।
आणि आपण एक छोटासा श्रद्धांजलीचा जे गेलेले लोक यांच्यासाठी फक्त श्रद्धांजली घेणार आहोत. त्यासाठी सर्वांनी श्रद्धांजली वाहण्यासाठी 2 मिनिटं जागेवर उभं राहायचं आहे. सर्वांनी 2 मिनिटं जागेवर उभं राहा. आपल्या कुटुंबातील कोणाचे वडील, कोणाची आई, कोणाची बहीण, कोणाची पत्नी, लहान लहान मुले ज्यांचे आई गेले, सर्व आपण जागेवर उभं राहा. शांत राहा. पत्रकार बंधूंनो, थोडस लक्ष असू द्या. 46 नंबरची जी मुलगी आहे तिचं नाव आहे मोकासे, पिशोरची आहे, प्रिया मोकासे. आणि तिच्या वडिलांकडे मुबलक पैसा असता तर आज हे बाळ जिवंत असतं. 6 वर्षाची मुलगी, तिच्या वडिलांचे पैसे या आदर्श पतसंस्थेमध्ये अडकलेले आहे. हातबल बाप काहीच करू शकला नाही. अशी ही आमची एक लेकरू आमच्या परिवारातलं आम्ही गमावलेलं आहे. एवढं लक्षात घ्या. आम्ही खूप तळमळीने हे आंदोलन करतोय. सर्वांनी शांतता ठेवा. हे जे 48 लोक आपल्यातून गेले, आपण त्यांना श्रद्धांजली, त्यांना स्वर्गामध्ये शांती मिळण्यासाठी आपण श्रद्धांजली वाहत असतो. अशी संस्कृती आहे. शांत राहा. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. रामकृष्ण हरी. बसा खाली. आता कोणी गडबड करू नका. आता बाईक चालू होणार आहे. सगळ्यांनी शांतता राहा. हे सगळे लिलावाची प्रक्रिया तुम्ही हाताळा. मग ते एका महिन्यानंतर कलेक्टरला पत्र पाठवतं की माझ्याकडे खूप काम आहे, मी हे काम करू शकत नाही, एरिया खूप वास्ट आहे. मग 2 महिन्यानंतर कलेक्टर पुन्हा त्यांना एक पत्र पाठवतं. म्हणजे किती कॅज्युअल अप्रोच आहे याच्या बाबतीत. आणि तुम्ही बघा आजपर्यंत या आदर्शचे 48 असे लोक आहेत जे मृत्यू पावलेले आहेत. ते यांचा मृत्यू नाही तर मी तर हे म्हणणार आहे ते खऱ्या अर्थाने हत्या आहे. आणि या हत्याचा जे आहे ते जे सरकारी अधिकारी आहे जे निष्काळजीपणाने काम करत आहेत त्यांच्यावर FIR रजिस्टर व्हायला पाहिजे. कारण सरकारने परिपत्रक काढलेले आहे की अशा प्रकारचे वित्तीय संस्थांमध्ये जेव्हा पैसे बुडवण्यात येते, लोकांना पैसे मिळत नाही, तर किती कालावधीमध्ये काय काय प्रक्रिया पूर्ण करायची आहे. मी बोलत नाही आहे. महाराष्ट्र सरकारने हे परिपत्रक काढलेलं आहे की एका महिन्यामध्ये असं करायचं, 2 महिन्यामध्ये हे सगळं प्रक्रिया पूर्ण करायची. आता 1.5 वर्ष होत आहे. लोक किती आंदोलन करणार आहे. आज आमरण उपोषणासाठी हे सगळे लोक बसलेले आहेत. त्याचे मेजॉरिटी तुम्ही बघितलं तर 70 वर्षापेक्षा जास्त महिला आणि पुरुष आहेत. त्यांचं वय 70 वर्षापेक्षा जास्त आहे. यांना तुम्ही रस्त्यावर आणत आहे का की तुमच्याकडे टाईम नाही आहे की हे सगळं प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर ते लिलाव करा आणि ते पैसे येत आहेत त्यांना परत करा. आमची मागणी हेच आहे. साहेब 2 वर्षापासून हा लढा चाललाय, अर्धशतक झालंय मृत्यूंचं. कसं बघताय आता पुढचं काय पाऊल आहे? आता आमरण उपोषण किती कसं राहील? आता काय आहे की सरकारी काम करण्याच्या ज्या पद्धत आहे ना की आता लोक आलेले आहे, इतकं मोठे लोक आलेले आहे, काय प्रकरण आहे, मग आज ते मीटिंग घेत आहे सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून. कशाला तुम्हाला हे वेळ आणायची आहे या लोकांवर? तुम्हाला काय नियम माहीत नाही आहे का
तुमची जबाबदारी काय आहे हे तुम्हाला माहीत नाही आहे का? आता ते मीटिंग घेत आहे, मीटिंगच्या नंतर ते काय आश्वासन देतील आम्हाला माहीत नाही आहे. आश्वासन चांगलं असेल तर मान्य करू, नाहीतर आम्ही आमचं आमरण उपोषण सुरू ठेवू. आणि आम्हाला पैसे ठेवायला भाग पाडणं हा कायदा नाही का हो? आणि हा पण कायदा आहे. मग त्या कायद्याच्याच आधारे आम्ही तुम्हाला पैसे मागतो. आम्ही विनंती केली, मी बोललो एसडीएम साहेबांना, अरे साहेब तुमचं काम काय ते आम्हाला माहित नाही, एवढंच आम्हाला माहिती आहे. फक्त तुम्ही तुमचं काम नका समजून नका करू, तर पुण्य म्हणून करा. अहो हे म्हातारे लोक आहे, हे शेवटच्या वळणावर आहे. आता यांच्यासाठी यांचे पैसे यांना दिसायला पाहिजे. शेवट ते पत्र मी त्यांना घेण्याची विनंती केली, ते पत्र त्यांनी घेतलं आणि ओसी घेऊन मी माननीय आदर्श योद्धा आपले कुटुंब प्रमुख आदरणीय साहेबांना दिली. आणि त्याच्यानंतर पुढे लक्षात आलं की हे काम असं करत नाही, मग आपल्याला कुठलं तरी एक मोठं हत्यार उपसावं लागेल. म्हणून आपण हे आमरण उपोषण या ठिकाणी आजपासून सुरुवात केलेली आहे. ठेवीदार बांधवांनो, आमरण उपोषण करणं म्हणजे आजचं नाही, 1 महिन्यापासून त्याचं नियोजन चालू आहे. 1 महिन्या आधीपासून त्याची तयारी चालू आहे. त्या दिवशीपासूनच आजचा हा